मुंबईतल्या ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणातील 12 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे आणि यानंतर पहिली प्रतिक्रिया सादर केली आहे ती असुद्दीन ओवेसी यांनी। या प्रतिक्रियेच्या माध्यमातून त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया। मुंबईत 2006 सालच्या लोकल ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणात हायकोर्टाने सर्व 12 आरोपींना दोषी ठरवले होते। यात 5 जणांना फाशीची आणि 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती। काल हायकोर्टाने सर्व आरोपींना निर्दोष ठरवून त्यांची सुटका केली। शिक्षा झालेल्या 12 आरोपींपैकी एका आरोपीचा 2022 मध्ये कोविडमुळे तुरुंगातच मृत्यू झाला होता। मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर MIMचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे। असदुद्दीन ओवेसी यांनी सरकारला सवाल केला आहे, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र ATSच्या अधिकाऱ्यांविरोधात सरकार कारवाई करणार का, ज्यांच्यामुळे निर्दोष लोकांना तुरुंगात पाठवण्यात आले। आयुष्यातून आता चांगली वर्षे निघून गेल्यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका केली जाते, असं असदुद्दीन ओवेसी म्हणाले।